परिमळ गेलिया ओस फूल दे, परिमळ गेलिया ओस फूल दे, परिमळ गेलिया ओस फूल दे, आयुष्याची बटी देत, आयुष्याची बटी देत, घडी घडी काढवया आयुष्या शेवटी देह पैसा, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागता जन्म घेणे अभिष्टान दैवत. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी सर्व आमची ज्येष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुट मनी महाराष्ट्र भूषण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा
5 चरणाच्या हरिपाठातील आणि उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यासमोर ठेवतो. शांतीब्रह्म श्री नाथबाबा आजच्या अभंगाद्वारा तुमच्या माझ्या जीवनाचे मूल्यांकन करते. आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आजच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसा सुगंधित फुलातला सुगंध महत्त्वाचा आहे, तसं मानवी देहातलं आयुष्य हा घटक महत्त्वाचा आहे. सुगंधित फुलातला सुगंध संपला की त्या फुलाची किंमत संपून जाते. मानवी देहातलं आयुष्य संपलं की मानवी देहाची किंमत संपून जाते. पहिल्या चरणाचा भाव. आयुष्य मोजताना आम्ही चढत्या क्रमाने आयुष्य मोजतो, परंतु आयुष्य मोजण्याची जबाबदारी काळावरती आहे आणि काळ उतरत्या क्रमानं आयुष्य मोजतात. 1, 2, 3, 4, 5 हा गणितातला चढता क्रम आणि 5, 4, 3, 2, 1 हा उतरता क्रम. अभंगाचं दुसरं चरण. नाथबाबा म्हणतात, यातनं स्वतःच्या मनाला उपदेश करतात की यातनं काहीतरी बोध घे, सावध हो. तिसरं चरण. ईश्वर कृपेने आम्हाला उदंड आयुष्य मिळालं. आमच्या खटवांगरायाला 1 तास शिल्लक होता. खटवांगराया भाग्यदशेपर्यंत कसे पोहोचले? चौथ्या चरणाचा भाव. खटवांगराया नामसाधनेवर आरूढ झाले आणि नामसाधनेद्वारा खटवांगरायांनी काळ जिंकला, भगवत प्राप्ती झाली आणि भाग्यदशा प्राप्त करून घेतली. अभंगाच्या 5व्या चरणाचा भाव. विठ्ठल सर्व सगळी स्वैरी आपतिष्ट नातेवाईक, समस्त ग्रामस्थ मंडळी आपणाला आजच्या कार्यक्रमाचं निमित्त ज्ञात आहे. बोराडे पाटील परिवारातील भाग्यवान मातोश्री स्वर्गीय सौभाग्यवती जयश्रीताई दिलीपराव पाटील बोराडे यांचं द्वितीय पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. श्री गणपतराव भिकाजी बोराडे, श्री शंकरराव भिकाजी बोराडे, श्री दिलीपराव भिकाजी बोराडे, चिरंजीव केतन दिलीपराव बोराडे, कुमारी वैष्णवी दिलीपराव बोराडे आणि समस्त बोराडे पाटील परिवार. या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय मातोश्रींचं द्वितीय पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तव आला, नाशिक जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं वैभव, महाराष्ट्रातील अभ्यासू कीर्तनकार म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण पूजनीय मुरकुटे महाराज माऊली यांच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. माऊलींनी हे संपूर्ण नियोजन केलं. बोराडे परिवाराचं काम, सेवा सोपी केली. ऋणानुबंध आहेत, त्या माध्यमातून माऊलींनी ही सेवा स्वीकारली. बोराडे परिवाराचे जावई बापू आहेत माऊली आणि माऊलींच्याच मामी या मातोश्री आहेत. त्या ऋणानुबंधनातनं स्वर्गीय मातोश्रींनी देह ठेवला आणि लगेच श्रीमद भागवत कथा आदरणीय माऊलींच्या मुखारविंदातनं आपण श्रवण केले. प्रथम पुण्यस्मरणाचं नियोजनही माऊलींच्याच सुंदर मार्गदर्शनाने संपन्न झालं आणि आजही पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माऊलींच्या प्रेमास्तवाला सेवेकरता उपस्थित गायनाचार्य स्वररत्न स्वरालंकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत ज्यांनी खूप मोठी गरुड झेप घेतली, त्यांचे गायन ऐकून, चाल ऐकून अनेकांच्या मोबाईलवरती डायलर टोन असेल, रिंगटोन असेल, स्टोरी मेन्शन करताना बॅकग्राऊंड असेल, तर गोड महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आमचे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज. जोरदार ताली वाजवा, जोरात. माऊलींची आणि श्री गुरु निवृत्तीनाथ दादांची कृपा झाली. आकाशदादाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं.
आवाज ऐकल्यानंतर तो आवाज ऐकत राहावा वाटतो. स्वरांमध्ये ताकद आहे, साधनेचं रियाजाचं सामर्थ्य आहे. दादाला धन्यवाद आहे. त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, अतिशय गोड आवाजाचे धनी, गोड स्वभावाचे धनी, आदरणीय हरिभक्तीपरायण आनंदा महाराज, दिवटी महाराज, महाराजांना सुद्धा वंदन. जोरदार टाळी वाजवा. गायनाचार्य स्वररत्न, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण रतनजी महाराज राऊत, महाराजांचे टाळी वाजून स्वागत करा. दुसरे सिंथेसायझर वादक, महाराष्ट्रातील अनेक श्रीमद भागवत कथा, रामायण कथा ज्यांच्या साथीनं संपन्न होतात ते गोड असे सिंथेसायझर वादक, अष्टपैलू व्यक्तिमत्व, गोड आवाज आणि गोड स्वभावाचे धनी, आदरणीय हरिभक्तीपरायण लखनजी महाराज यादव, महाराजांना सुद्धा वंदन आहे. मृदंगरत्न, मृदंगाची महामेरू, अतिशय अल्पावधीमध्ये ज्यांनी मृदंग क्षेत्रात गरुड झेप घेतली ते मृदंगमणी हरिभक्तीपरायण प्रसादजी महाराज शिरसाट, महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. माऊलींचा साऊंड आहे, आपल्या बोराडे परिवाराचं वैभव आहे. अनेक ठिकाणी माऊलींचा साऊंड मला साथीला असतो. महाराष्ट्रामध्ये फिरताना, नाशिक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये असताना अनेक वेळा माऊलींनी खूप चांगला साऊंड दिला. महाराष्ट्रात जेवढ्या तोला मोलाच्या साऊंड व्यवस्था आहेत त्यांच्यामध्ये आमच्या माऊलींचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. आपण माऊलींचंही टाळी वाजून स्वागत करू. माऊलींना होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. अधिकाधिक मटेरियल कसं लावता येईल तेवढं लावून दिलं माऊली. पंक्तीत वाढणारं ओळखीचं असेल तर माणूस पोटभर ठेवतो. घरचाच कार्यक्रम आहे ना, हरकत नाही. सगळी मंडळी अतिशय हक्कानं घरच्यासारखी उपस्थित झाले. सगळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण तुषारजी महाराज, महाराजांना सुद्धा वंदन आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय आदिनाथजी महाराज जाधव, महाराजांना सुद्धा वंदन आहे. नारायणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था, महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे. नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुलींकरता अद्ययावत सुविधांनी युक्त असणारी वारकरी शिक्षण संस्था म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेला आपण ज्यावेळी त्र्यंबकेश्वरला याल त्यावेळी आमच्या बहिणीच्या वतीनं आवर्जून मी आपल्याला आग्रह करतो. आमच्या बहीणही उपस्थित आहेत, दुसऱ्याही बहीण उपस्थित आहेत. आपण आवर्जून या आमच्या संस्थेला भेट द्या अशी सर्वांना विनंती करतो. चौकदार महाराज, विनेकरी महाराज उपस्थित, आमचे सागरदादा थेट गोंद्यावरनं उपस्थित झाले. माऊलींवर प्रेम आहे. सागरदादाचा खूप चांगला साऊंड, मंडप आणि भोजन व्यवस्थेचा चांगला व्यवसाय. शून्यातून जसं माऊलींनी भावविश्व निर्माण केलं तसं सागरदादा आणि सचिनदादा दोघं भाऊ आहेत, ते उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आपण या परिवाराकरता जो वेळ दिला त्याबद्दल बोराडे परिवार सदैव आपला ऋणी राहील. भक्तिनाद यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि आजची कीर्तन सेवा जेव्हा वाटेल तेव्हा घर बसल्या श्रवण करा. महाराष्ट्रातील नावाजलेले यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये चांगली क्वालिटी असलेला आमचा भक्तिनाद यूट्यूब चॅनल आहे. दादाला सुद्धा मी धन्यवाद देतो. खूप चांगले फॉलोअर दादाचे आहेत. सर्वांना वंदन करतो. आपण या परिवाराला जो वेळ दिला तो खूप महत्त्वाचा आहे. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. या परिवाराने कमावलेली श्रीमंती आज या निमित्ताने पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया,
सर्वांनी अनुभवला. मातोश्रींना आपण डोळ्यांनी पाहिलं. चेहऱ्यावरती ज्यांच्या सदैव हास्य असायचं, सदैव हसतमुख चेहरा. प्रपंचातले अनेक सुखदुःखाचे प्रसंग या मातेनं डोळ्याने पाहिले. भगवान पांडुरंग परमात्म्यांवरती या मातोश्रींचा नितांत विश्वास होता, श्रद्धा होती. परमार्थ पटावरती आरूढ होत असताना परिसरामध्ये ज्या ज्या वेळी कुठेही कीर्तन असेल, भजन असेल, हरिपाठ असेल, काकड आरती असेल, त्यावेळी प्रत्येक ठिकाणी या मातोश्रींनी अंतःकरणापासून सेवा केली. शहाणी माणसं काम संपल्यानंतर थांबत नसतात, हा जगाचा नियम आहे. परिवाराकरता जे योगदान द्यायचं ते योगदान या मातोश्रींनी दिलं, सेवा केली. आयुष्यभर प्रपंचामध्ये आपल्या पतिराजांबरोबर खांद्याला खांदा लावून आयुष्यभर संघर्ष केला, सहन केलं, दुःख सहन केलं. प्रपंचाकरता स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला. या मातोश्रींचं जीवन कसं होतं, जर आपण या मातोश्रींच्या फोटोकडे पाहिलं तर आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते. काही ओळी मला आठवल्यात, आपल्या समोर ठेवतो. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरविला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात, या बोराडे परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु बोराडे परिवार आजही या मातोश्रींची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदनापरी देह झिजविला, चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आपल्या घरातील सदस्य ज्या दिवशी देहरूपाने निघून जातात तो दिवस आपल्या दृष्टीनं सगळ्यात दुःखाचा दिवस असतो. आज या बोराडे परिवाराला सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु या मातोश्रींचा आवाज ऐकायला मिळणार नाही, या मातोश्रींचा सहवास मिळणार नाही. दारावर आलेला अतिथी कधी या मातोश्रींनी विनमुख जाऊ दिला नाही. प्रत्येकाशी तोंड भरून कौतुक करून या मातोश्री बोलल्या. कधी कुणाशी आबोला न धरणारी माता. परिवारामध्ये खूप मोठी सेवा या मातोश्रींच्या पदरी आली, परंतु ती अतिशय आनंदाने या मातोश्रींनी स्वीकारली. आणि शहाण्या माणसांना आपल्या जाण्याचे संकेत मिळतात, हे संकेत त्यांनी बोलून दाखवले. आदरणीय हरिभक्तीपरायण मुरकुटे महाराजांचं कीर्तन होतं, ते कीर्तन त्यांनी श्रवण केलं आणि कीर्तन आटोपल्यानंतर मातोश्रींनी सांगितलं की बाबा आपलं आजचं हे शेवटचंच कीर्तन आता. त्यानंतर मात्र या मातोश्री दिसल्या नाही, भेटल्या नाही. शहाणी माणसं सहज निरोप ठेवतात आणि सहज घराचा त्याग करतात, परिवाराचा त्याग करतात. मागे वळून न पाहणं ही शहाण्या माणसांची लक्षणं असतात. गड्या आयुष्य आनंदामध्ये व्यतीत करत असताना प्रत्येकाचे अश्रू पुसण्याचं पवित्र काम या मातोश्रींनी केलं. आयुष्यभर सेवा केली. आज किती प्रयत्न केलं तर विज्ञान सगळ्या गोष्टींचं अपडेटिंग आम्हाला देतं, परंतु या मातोश्री आता मात्र भेटणार नाही आहेत. गड्या आयुष्यभर मेहनत करून, आयुष्यभर परमार्थ करून अनेक परमार्थी संस्काराचा भाग या परिवाराला या मातोश्रींनी दिला. मी आल्याबरोबर माझं जे स्वागत पाहत होतो ना, ते या मातोश्रींच्या संस्काराचं दर्शन या निमित्ताने मला घडत होतं. आमच्या सभोवती महाराज मंडळी होती, यांचाही सन्मान आणि पूजन या मातोश्रींनी, या परिवारानं, या मातोश्रींनी दिलेल्या संस्कारातून केलेलं आहे. आमचे सर्व परिवारातील, बोराडे परिवारातील सर्व सदस्य आवर्जून येऊन प्रत्येक वारकऱ्याचा सन्मान करत होते. हीच खरी संस्काराची गुरुकिल्ली असते. माणूस परिस्थितीनं श्रीमंत नसतो, माणूस हा संस्कारानं श्रीमंत ठरत असतो. गड्या म्हणून या मातोश्रींनी दिलेले संस्कार या परिवाराकरता खूप मोलाचे आहेत. आज जरी या मातोश्री देहरूपानं नसल्या तरी त्या आत्मरूपानं देवाला म्हणत असतील, देवा माझ्या लेकरांचा, माझ्या सौभाग्याचा तुम्ही सांभाळ करा. माझं काम संपलं होतं ना, माझ्या तुमच्या चरणाजवळ मला सेवा करण्याकरता चांगली जागा मिळाली, हे माझं भाग्य आहे. आणि मी गेल्यानंतर माझ्या परिवारानं प्रथम पुण्यस्मरण तर खूप सुंदर केलं, पण त्याच पद्धतीनं द्वितीय पुण्यस्मरणाचंही आयोजन केलं. गड्या श्रीमद भागवत कथेचंही आयोजन केलं. गड्या मातोश्री भाग्यवान आहे, हा बोराडे परिवार भाग्यवान आहे. दादा आपल्याही समारोपाला या पद्धतीचा सोहळा झाला पाहिजे. देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळी या, ना म्हणू नये धनंजया जी आपण. दोन सोहळेत आमचे जन्माचा सोहळा, आई वडील
साजरा करतात आणि आई वडिलांचा समारोपाचा सोहळा पुढची पिढी साजरा करत असते. आज या मातोश्री देवाला म्हणत असतील, देवा मी धन्य झाले, मी दिलेला प्रत्येक क्षण हा सेवेमध्ये व्यतीत केला ना, त्या सेवेचं सार्थक झालं. मी कमावलेली श्रीमंती या धर्म मंडपामध्ये मला प्रथम पुण्यस्मरणाच्याही वेळी पाहायला मिळाली आणि द्वितीय पुण्यस्मरणाच्या वेळी पाहायला मिळते. माझ्या जन्माचं सार्थक झालं देवा. आज या मातोश्री देवाला म्हणत असतील, यासाठी केला होता आपल्या जन्माचं सार्थक यात आहे. या आपल्याही परिवारानं आपल्या समारोपाचं या पद्धतीनं नियोजन करावं. याला जगणं म्हणतात, याला सेवा म्हणतात, याला त्याग म्हणतात, याला समर्पण म्हणतात. आदर्श माता आहे आणि आदर्श बोराडे परिवार आहे. रतनबाबा महाराष्ट्रात फिरतो आपण. पहिलं पुण्यस्मरण कसं बस संपन्न होतं. द्वितीय पुण्यस्मरण सुद्धा आयोजित करणं, याकरता तेवढी जाणीव, तेवढी सेवा, तेवढी श्रद्धा या बोराडे परिवारासारखी पाहिजे. आज महाराष्ट्रात फिरताना आम्ही जरूर सांगू की आपल्याला आदर्श परिवार जर पाहायचा असेल तर आमच्या नाशिकमधला बोराडे परिवार पहा. काय मातेचं समारोपाचं नियोजन केलं त्याला. 5 पूर्ण करायचे त्यांना. आता 2, 3, 4, 5 पर्यंत थांबणार नाहीत. मुरकुटे दादांनी सांगितलं माऊलींनी की 5 पुण्यस्मरण संपन्न करायचे. भाग्यकारक गोष्ट आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील हे जन्माचं सार्थक या मातोश्रींचं. भाग्यवान आहे. या जगामध्ये सगळ्यात मोठी जर काय असेल तर ती सेवा असते. आज भौतिक श्रीमंती खूप वाढत चालली आहे, परंतु सेवेच्या बाबतीमध्ये माणसं कमी पडत चालली. म्हणून तर भौतिक श्रीमंतीमध्ये माणसं डिस्टर्ब आहेत, त्रासलेले आहेत, ग्रासलेले आहेत, समस्या आहे, स्ट्रेस आहे, ताण आहे, तणाव आहे. बॅलन्स भरपूर आहे, ऐश्वर्य भरपूर आहे, पण स्थिरता नाही. ज्याला शास्त्रामध्ये स्थितप्रज्ञ हा शब्द आलेला. स्थितप्रज्ञ अवस्था आणि आधुनिक भाषेमध्ये त्याला कॉन्स्टंट लेवल म्हणतात. की सुखातही माणूस स्थिर राहिला पाहिजे आणि दुःखातही माणूस स्थिर राहिला पाहिजे. सगळे दिवस आपले सारखे नसतात. काही दिवस आनंदात जातात, काही दिवस दुःखातही जातात. एखादा दिवस खूप आनंद मिळतो, एखादा दिवस दुःखही येतं.
पण दोन्हीतही स्थिर राहत आलं पाहिजे, कॉन्स्टंट राहत आलं पाहिजे. कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालला. समयासी सादर मृदंगाचार्यांकरता. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. एका दिवस हातीवरून मिरवणूक निघेल, दुसऱ्या दिवशी घरी मोटरसायकलची चावीच देत नाही पोरं. असं नाही म्हणायचं की अरे काल हातीवरून मिरवणूक निघाली माझी. स्थिर राहणं मी आपल्याला सांगतोय. भौतिक युगामध्ये ही स्थिरता आणि स्थिरतेचा अभाव पाहायला मिळतो. फक्त जी मंडळी परमार्थात आहेत ना तीच स्थिर आहेत. आज ज्यांच्याकडं, ज्यांच्या घरामध्ये परमार्थ आहे, हरिपाठ आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी आहे, काकड आरती आहे, ज्यांच्या घरामध्ये माता बहिणींचा सन्मान आहे, वडीलधाऱ्यांची सेवा आहे, आज ती मंडळी आनंदात राहतील. हो, आज त्यांचंच भावविश्व आहे. आणि अंतःकरणापासून सेवा करणारी मंडळींना आनंद हा भगवान परमात्मा द्विगुणित करत असतात. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, स्वतः करता जगाल तर कोणी दखल घेत नाही, थोडंसं इतरांकरता जगून पहा, नक्कीच काळ आपली दखल घेतल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठला विठ्ठला There is a great joy in selfless services. Selfless service निस्वार्थ सेवा आणि जॉय आनंद. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. स्वतः करता जगतोच आपण, पण थोडंसं इतरांकरता जगून पहा. एखादा अडचणीत असेल त्याच्या पाठीशी उभे राहा. प्रत्येकाकडं ऐश्वर्य आहेत, धन आहेत, फक्त आधाराची गरज आहे. आपण फक्त आधार द्या. ही निस्वार्थ सेवा आहे. 700 वर्षापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. 700 वर्षापूर्वी पंढरीची वारी तुमच्या माझ्याकरता प्रासादिक रूपानं या विश्वाला दिली. माऊलींचे उपकार आहेत आपल्यावरती. आज पंढरपूरला जातो आपण, त्याचं श्रेय माऊलींना आहे. आज आपण भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतो, त्याचं श्रेय माऊलींना आहे. आणि माऊली या शब्दाचा जन्मच माऊलींच्या आचरणातून झालेला आहे. माऊली हा शब्द अपडेट करून देतो आपल्याला. मा, उ आणि ली. मा वेगळा करा, उ वेगळा करा, ली वेगळा करा. मा मानवता, उ उदारता, ली लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर. आपल्याला एखादा अपमान झाला तर वाईट वाटतं. माऊलींना आळंदीमध्ये अपमानांची खैरात होती दादा, सहन केलं ना. तुमच्या आमच्या करता त्रास देणाराला आपण आयुष्यभर विसरत नाही, पण माऊलींनी म्हणावं त्रास देणाराचंही कल्याण होते. जे काळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढ भूता मैत्र
जे खळाळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मित्र जीवा. त्रास देणारे कल्याण होऊ देत नाही. ऐका चमत्कार ऐका. लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात. किती आहेत वारकरी मोजता येतील? श्री गुरु दादांचा 16 त्र्यंबकवरून निघतो पंढरपूर. किती वारकरी आहेत मोजता येत नाही. हो, जगद्गुरूंचा 16 निघतो देहूवरून, माऊलींचा 16 निघतो आळंदीवरून. एवढे सगळे सोहळे पंढरपूरला येतात, लाखोच्या संख्येनं चालतात, पण एकही वारकरी उपवाशी राहत नाही. ही ताकद जर कोणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबारायांची ताकद. सकळ जीवाचा करी तो सकळ जीवाचा करी तो दादांकरता जोरात. सकळ जीवांचा करी तू सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा नाथबाबा चिंतन करतात ना. सगळ्यांची काळजी घेतात. माऊलींनी या सगळ्यांना एकत्र केलं. जयाने घातली मिळविली मांदी. हो, ही निस्वार्थ सेवा आहे ना. बर, प्रतिज्ञा केली होती, सगळ्यांच्या पाठ आहे, मी त्यात जास्त वेळ घेत नाही. अवघाची संसार आनंदे भरीन. संसार म्हणजे सम्यक सरती इति संसार हा, जो सरकत पुढे चालला. म्हणजे 700 वर्षापूर्वी जेवढे जीवमात्र होते ना त्यांना मी सुखाचं करीन. 700 वर्षानंतर जेवढे जीवमात्र येतील ना त्यांना मी सुखाचं करीन. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत जेवढे जीवमात्र जन्मात येतील ना त्यांना मी सुखाचं करीन. निस्वार्थ सेवा आहे. हो, निस्वार्थ सेवा. कोणता स्वार्थ आहे माऊलींचा? स्वार्थ. 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मे अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्याने सुरू केला. आज तागत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे, आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एवढा एकमेव एकच सप्ताह. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. इतरांकरता जगणं म्हणतात, याला झिजणं म्हणतात. जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्या समसुगंध जावा. जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्या समसुगंध जावा. हे जाणा जीवनाचा
कथा करील तेव्हा नक्कीच तुम्हाला घेऊन जाणार मी आता. अशी साथ म्हटलं की मला सुद्धा कधी कधी आउट ऑफ कव्हरेज गेल्याने वाटत. स्वरात ताकत आहे. संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिणी, तो रोगी को भी मिले आराम. माणसाने आनंदी राहावं. एक सांगू का तुम्हाला, सायकोलॉजी मानसशास्त्र, आपल्याला भेटलं ना की भेटणारा फ्रेश झाला पाहिजे. आपल्याला भेटल्यावर भेटणारा फ्रेश होऊन नाही आला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. किती दिवस जगायचे, का सिरियस राहायचं? सिरियस राहून का पुरस्कार ऑस्कर थोडाच मिळतोय आपल्याला? आनंदी राहा, फ्रेश राहा. आपल्याला भेटणारा प्रत्येक जण म्हटलं पाहिजे की तुम्ही आनंदी हो. काय नेमकं तुमच्या आनंदाचं रहस्य काय? आणि आपण अभिमानानं सांगावं, माझ्या आनंदाचं रहस्य माझ्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ आहे. त्याला आनंद म्हणतात, याला झिजणं म्हणतात ना. चला अभंगाची प्रस्तावना थांबवतो. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करतोय. नाथबाबा सावध करतात की जी माणसं परमार्थ करत नाहीत, जी माणसं कधीच वडीलधाऱ्यांचा आदर करत नाहीत, जी माणसं कधीच परमार्थामध्ये आलेच नाहीत, मंदिरात आले नाहीत, जी माणसांना गाव कंटाळलेल्यात नवल नाही, घरच कंटाळलं. आम्ही महाराज मंडळी गेलो तर घरच्यांनी म्हणावं, महाराज गाडीत जागा असली तरी यांना घेऊन जा तुमच्याबरोबर. ऐका बरं का, नाथ बाबा सांगतात, भक्तीविन पशु कशाशी वाढला, सत्यविने नेला कैसा नाही. माऊली चिंतन करतात, नामसी विनमुख तू नर पापी, हरिविना धावया. चला पुढे. जी मंडळी फक्त स्वतःचा विचार करून जगत असतात, त्यांचं आयुष्य संपल्यानंतर ती एकटी राहतात. तसं फुलातला सुगंध संपला, फुल एकटं, तसं देहातलं आयुष्य संपलं, देह एकटा. अभंगाचं पहिलंच. परिमळ गेली होत फुल देठी, परिमळ गेली होत फुल देठी, परिमळ गेली होत फुल देठी, परिमळ गेली होत फुल देठी. परिमळ
आपल्या चरणेत प्रस्तावना थांबवलीत आपण. परिमळ गेली या ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. परिमळ या शब्दाचा अर्थ आहे सुगंध. सुगंध संपला की सुगंधित फूल देठाला ओस ठरतं, म्हणजे एकटं राहतं. तसं तुमचं माझं आयुष्य संपलं की हा देह मृत्यू लोकात एकटा राहणार. माफी मागून विचारतो, आपल्याला आयुष्य असेपर्यंत, श्वास असेपर्यंत नावाने हाक मारतात आणि श्वास संपल्यानंतर त्या देहाला नावाने हाक मारतात का? नाही, त्याला वेगळं नाव दिलं जातं. अंतिम संस्काराला येणारी मंडळी आवर्जून फोन करतात, बॉडी आली का, कुठपर्यंत आहे, तुम्ही माफ करा मला. आयुष्या शेवटी देह तैसा. श्वास संपले की किंमत संपली. याच्या पुढे चला आता. ज्येष्ठ मंडळी म्हणायचे, माणूस येताना एकटा येतो आणि जाताना एकटाच जातो. बरोबर. याच्यात थोडं अपडेट करू आपण. माणूस येताना एकटा येतो, पण त्याच्या परमार्थाद्वारे, त्याच्या चांगल्या स्वभावाद्वारे, त्याच्या चांगल्या वाणीद्वारे तो जाताना लाखोंच्या अंतःकरणात घर करतो आणि मग निघून जातो. उत्तमाची मोरी प्रमाणे जगद्गुरूंचे माझे जगद्गुरू फार छान चिंतन करतात. तुका म्हणे, एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एकाच जन्मात कीर्ती शिल्लक राहील. आज माऊलींचा देव पाहण्याकरता नाही, पण माऊलींची भावार्थ दीपिका हेच माऊली आहे. माऊलींचा हरिपाठ हेच माऊली आहे. त्याला उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणतात. आपला वाणी, आपला स्वभाव इतका रॉयल ठेवा की शत्रुत्व करणाऱ्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की आपण शत्रुत्व केलं, एवढ्या सज्जन माणसाबरोबर शत्रुत्व झालं आपलं. त्याला अभिमान वाटला पाहिजे. सांगू तुम्हाला, काही तुम्ही चांगलं वागा. काही माणसं खास नावं ठेवायला जन्माला आली, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. काही तुमच्या फक्त चुकीकडे लक्ष देतात. तुम्ही किती चांगलं वागले ना, तर ते चांगलं कधीच पाहणार नाही. स्वरात किती गायलं कधीच पाहणार नाही. फक्त स्वरातून एखादं प्रमाण गेलं ते म्हणतील स्वरातून गेलं, स्वरातून गेलं. चांगल्या गोष्टींकडे पाहणारी बरीच मंडळी आहेत, त्यांचा सन्मान करा. आणि जी नावं ठेवतात, ट्रोल करतात, निंदा करतात ना, बस त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्याकरता एक मेडिसिन देतो मी तुम्हाला आजच्या कीर्तनातून. औषध घेऊन जा आता. आपली सकाळी देवपूजा आटोपली ना, देवदर्शन घ्या, स्वतःचा मस्त एक सेल्फी घ्या, त्याची इतकं भारी स्माईल द्यायचं ना, तेवढा फोटो क्लिक करायचा आणि लगेच स्टेटसला अपलोड करून द्यायचा. पहिल्या 10 मिनिटाच्या आत हे सगळे त्रास देणारे सापडतील तुम्हाला त्याच्यात. आणि तुम्ही जेवढे आनंदात राहाल ना, तेवढा त्यांना त्रास आहे. विठ्ठला आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी देवाची. चांगलं बोलणं असं. बरं, एखाद्याचा गुण आवडला ना, आता मल्टीपर्पज आहेत, गायन पण, सिंथेसायझर पण, गोड आहेत व्यक्तिमत्व, मग बोलायला हरकत नाही त्यांच्याबद्दल. 2 वाक्य बोललं तर माझ्या अकाउंटमधून थोडे पैसे कमी होणार आहे, थोडं डिबिट होत असते. काही वचनात इतके दरिद्री राहतात माणसं, महाराज कधीच चांगलं म्हणत नाही गरीबांना. दुसऱ्याला जाऊ दे, घरच्याला चांगलं नाही म्हणत कधी. ती माणसं एकटी राहतात. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे की ज्याच्याकडे स्वभावाची श्रीमंती आहे. सगळ्यात मोठा श्रीमंत तो आहे.
याचे स्वभाव श्रीमंत आहे. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर स्वभाव, फ्युचर भविष्य. आपल्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला आनंद मिळत असेल तर आपला स्वभाव चांगलाच आहे असं समजून घ्यायचं. आपल्या क्षेत्रात त्रास होत असेल समजून घ्यायचं, आपल्या स्वभावात बदल करणं गरजेचं आहे. माणसाचं जीवन फ्लेक्झिबल असावं. कालाय तस्मै नमः. काळ येईल त्याप्रमाणे स्वतःला अपडेट करा. खिशातला हँडसेट जर 6 महिन्याला अपडेट मागतो तर आपला हे सॉफ्टवेअर आपण अपडेट का करू नये? का अपडेट करू नयेत गड्या? हो, मी आपल्याला पॉलिसी उतरून देतो आता, जिंदगी के साथ बिन जिंदगी के बाद बिन. चला, प्रीमियम सगळे मी भरतो, तुम्ही फक्त OTP द्या. विठ्ठल. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. तडजोड, फ्लेक्झिबिलिटी असावी. येणाऱ्या प्रसंगानुसार स्वतःला बदलून घेण्याची ताकद पण पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी असते, त्यात आनंद मिळतो. तरुण पिढी शिकली ना, त्यांचे विचार ऐकून घ्यायचे, कारण ती हुशार आहेत. मी सांगितलं नाही, पुढे हुशार थोरा हे वळ सागा. ते काकड आरतीमध्येच लिहून आलेले आहेत ना. मग येणारा काळ हा हुशारी घेऊन येतोत ना, त्याला वंदनच केलं पाहिजे. हो, त्याच्याबरोबर चालणं हाच आनंद आहे. परिमळ, हाच परिमळ आहे, हाच सुगंध आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाला सुगंध असतो ना, प्रत्येक व्यक्तिमत्वाला. बरं, मग समोर जरी माणसं बोलत नसले तरी मागं मात्र माणसं चांगलं बोलतात, वाईट बोलतात. 2 पद्धतीने आहे. चांगलं बोलणारी माणसं चांगलं बोलायला लागले की समजून घ्यायचं आपलं काम चांगलं सुरू आहे गड्या. निदान आठवण काढली तरी भरपूर झालं. आणि एक सांगू तुम्हाला, उगीच कोणाचं कौतुक होत नाही, उगीच कोणाची आठवण काढली जात नाही, उगीच कोणाविषयी 4 शब्द 4 वाक्य प्रेमानं बोलले जात नाही. त्याकरता त्या व्यक्तिमत्वाचा त्याग असतो, त्याने केलेला अभ्यास असतो, त्याने दिलेलं समर्पण असतं, त्याने अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं असतं. तेव्हा मोठेपण मिळत असतं. मोठेपण एक सामान्य नाही आहेत. मोठा झालेला माणूस हा एका रात्रीतून मोठा होताना दिसतो, त्यामागे त्याचे परिश्रम असतात गड्या, अभ्यास आहे. स्वामी विवेकानंदजी सांगतात, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी. जब तक सफल ना हो, जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नात राहतात ना, ती आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये नक्कीच आपल्या क्षेत्रामध्ये कोरत असतात गड्या. फॉर्मॅलिटीनं जगणारे भरपूर आहेत, पण मी आपल्याला हात जोडून सांगतो, मला कीर्तनकार म्हणून ऐकूच नका, मला संतांच्या पायाचा सेवक म्हणून ऐका गड्या. पुन्हा जरी नाशिक जिल्ह्यात जन्म घ्यायचा ठरला, पुन्हा जरी महाराष्ट्रात जन्म घ्यायचा ठरला, पुन्हा जरी भारत देशात जन्म घ्यायचा ठरला, कोणाचा वशिला लावा लागेल? हाय की एखादा माणूस त्याचं लय मोठं वशील आहे, ते परत जन्माला येत आहेत गड्या. या जन्मावर, या जगण्यावर कितीदा आयुष्य निघून गेल्यानंतर शिल्लक काय राहणार आहे? शेवटी हा देह सांभाळला तो सुद्धा जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह घाबरवत नाही. आलेला माणूस जाणार, जाणार म्हणजे जाणार. मॅन्युफॅक्चरिंग डेट ज्या दिवशी फिक्स होते त्याच दिवशी एक्सपायरी डेट पण फिक्स असते. लेबल लावलेले, प्रॉडक्ट लॉन्च होत नाही. तसं कंपनीतलं प्रॉडक्ट तसं लॉन्च होत नाही, त्याच्यावर लेबलिंग केलं जातं. कंटेंट्स, MRP, मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपायरी. असं हे तुमचं माझं पंचतत्वाचं शरीर म्हणजे प्रॉडक्ट आहे, याच्यावर लेबलिंग केलेले दिसत नाही, फक्त जन्मदिवस माहिती आहे, एक्सपायरी मात्र माहीत. देवाने मेसेज टाकायला हरकत नाही. आता प्रत्येकाच्या खिशात 5G आहे, त्यांकडे डबल 5G आहे. 5Gचेच 2 हँडसेट आहेत.
आता हरकत नाही ना. चला, आयुष्य हे कसं संपतं, बोलता बोलता संपून जातं. आपण म्हणतो पोरं बोलता बोलता मोठी होता. तो आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोड माय आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोडा आहे. आयुष्य मोजण्याची पद्धत ही आमची चढत्या क्रमाने आहे. पण ऐका, आम्ही ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी 2 गोष्टी आपल्या बरोबर आहे. जसं सॉफ्टवेअरला रिचार्ज आहे तसं हे सॉफ्टवेअरला 2 रिचार्ज आहे. एक श्वासांचा आणि दुसरा घासांचा. एकही श्वास उसना मिळत नाही, एकही घास उसना मिळत नाही. जेवढं लल्लाटी जे लिहिले ते न मोडीफाय केले, जेवढं लिहून आलेले तेवढे श्वास घ्यायचे म्हणजे घ्यायचेत, जगायचेत आपल्याला. पण मोजका आयुष्य घेऊन आलोत आपल्याला. पहिली माणसं जगायची 100 वर्ष. आता माणसाने वचनात श्रीमंत असावं. आताही 100 पैकी 100 देतो मी आयुष्य. पण ऐका बरं का, 100रातले 50 झोपेत गेले, किती राहिले? 50 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, किती राहिले? 30 मधले 10 वर्ष लग्न कार्यात गेले, किती राहिले? 20 मधले 5 वर्ष आजारपणात गेले, किती राहिले? 15 3 वर्ष कोरोनात गेले. काय भजनासी उरले ते पाहेगा, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले. डिबिट होत चाललं, डिबिट. उदाहरण म्हणून सांगतो, एकाचं आयुष्य 60 वर्षाचं आहे. किती? 60. त्याचा जन्म झाला की काळाच्या मशीनला त्याची KYC होते. KYC KYC म्हणा. झालं का सगळ्यांच्या? काळाच्या मशीन बरोबर त्याची KYC झाली की त्याचा पहिला वाढदिवस होता. पहिला वाढदिवस झाला की काळाच्या मशीनला रिडिंग पडतं 59. मूळ आयुष्य किती आहे? 60. पहिला वाढदिवस काळाचं मशीन सांगतं रिडिंग 59. दुसरा वाढदिवस 58. तिसरा वाढदिवस 57. 5वा वाढदिवस 55. 10वा वाढदिवस 50. 20वा वाढदिवस 40. 30वा वाढदिवस 30. 40वा वाढदिवस 20. 50वा वाढदिवस 10. 51 9. 52 8. 53 7. 54 6. 55 5. 56 4. 57 3. 58 2. 59 1. संपलं आयुष्य. अजूनही किती? घडी घडी प्रत्येक क्षण
त्याला गडी म्हणा. क्षणोक्षणाची रव विचार जगद्गुरूंनी सावध केलेले पहा. तरावया पार भवसिंधू घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे काळाला आपण किती जगलो कर्तव्य नाही, शिल्लक किती राहिलं तेवढं पाहत राहतो. तर काळ असा आहे त्याचं पोट भरायला तयार नाही अजून. काळाचं जेवणच ते आयुष्य खातो जेवणच ते त्याचं. हा आणखीन एक आमचे महाराज प्रमाण म्हणत असतात, मित्र आहेत माझे. पाहतो उंदीर तैसा काळ लोका. काळ आल्यानंतर मात्र आम्हाला काळापासून सोडवणारा फक्त परमात्मा. सांगेल मी आपल्याला, माऊलींचा अभंग आहे, सर्वांच्या पाठ आहेत, त्यात जास्त वेळ घेत नाही. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत येसा ते आलिया होळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. ऐका बरं, संतांनी काळ जिंकला. काळ जिंकणं म्हणजे काय? मरणाही आधी राहिलो मरोणी मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा अमुचे नवल नका वेचू मोल वाया वेळ. माझ्या जगद्गुरूंचं निर्याणाचं प्रकरण आहे. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरण जिंकणं म्हणजे काय? तर स्वतःच्या मर्जीनं ईश्वर चरणी देह समर्पित करणं, त्याला मरण जिंकणं म्हणतात. आयुष्यामध्ये आपल्याला नाही काही करता आलं तरी चालेल, पण भगवंताला विसरता कामा नये. त्याची सेवा श्रद्धेनं घडली पाहिजे. कशी सेवा करावी? तुझी सेवा करी मनोभावे. तुझी सेवा करी जोरात 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 टाळी जोरात टाळी जोरात. यूट्यूबवर सर्च करा ही आकाश महाराज अरसूळ. ही प्रमाण तुम्हाला लाखोच्या घरात ऐकलेलं पाहायला मिळेल. मिलियन मध्ये. शुभेच्छा आहे तुम्हाला. खूप गोड आहे. तुम्ही कीर्तन ऐकायला आलात ना, मला आकाश महाराजांना पाहिल्याबरोबर हे प्रमाणच ऐकायचं होतं. वेट करत होतो, वाट पाहत होतो मी. तुझी सेवा करीन मनोभावे मन माझे गोविंदो रंगले. माऊलींनी सेवा सांगितली अंतकरणापासून. अंतकरण शुद्ध असलं ना की काळ सुद्धा जवळ यायला घाबरतो. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल.
मिळालेला प्रत्येक क्षण भजनात गेला पाहिजे, चांगल्या विचारात गेला पाहिजे. स्वामीजी सांगतात, जो माणूस चांगल्या विचारात असतो ना तो कधीच एकटा नसतो. आणि एकटा माणूस सगळ्यात मोठी अडचण आहे. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकाम मन म्हणजे सैतानाचा कारखाना. आज माणसांकडे सगळ्या गोष्टी आहे, पण मन मोकळं करायला मित्रच नाही, जागाच नाही. धरणाला आउटलेट असतात का? अतिरिक्त पाणी साठवत नाही. जेवढाच कॅपॅसिटी आहे TMC तेवढं राहील, त्याच्या व्यतिरिक्त आलं ना आउटलेट. तसं जगायचं असेल चौघांकरता जगा. चौघ कोण? खांदेकरी. जगायचं असेल चौघांकरता जगा. पहिले देव, दुसरा देश, तिसरा धर्म आणि चौथा जीवाभावाचा मित्र. सल्लागार चांगला ठेवा. सल्लागार असा नसावा की ज्याचा सल्ला ऐकल्यावर माणूस गार व्हावा, त्याने लगेच पाण्याचा जार पाहावा. कैकेयीनं मंतरीचा सल्ला घेतला. रामायण घडलं. दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला. महाभारत घडलं. अर्जुनाने माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सल्ला घेतला. युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. तेव्हा सल्लागार, चांगल्या विचारांमध्ये राहा, चांगल्या सेवेत राहा. आयुष्य खूप चांगलं आहे. चांगल्या गोष्टी बऱ्याच आहेत. वाईट गोष्टींना पटकन विसरता आलं पाहिजे. चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवा. सारखं वाईट गोष्टी घोकत बसू नका. दुःखाचं सॉफ्टवेअर आहे, ते लवकरात लवकर बाजूला कसं होईल त्याचा विचार करा. सुखाचे दिवस लक्षात ठेवा. चांगल्या माणसांच्या संगतीत राहा. चांगले माणसं सोबत ठेवा. आपली हक्काची जागा ठेवा की ज्याच्याजवळ दुःख व्यक्त करता येईल. गड्या हक्काची जागा ठेवा. मन मोकळ्या गप्पा मारा. वडीलधाऱ्यांबरोबर संवाद साधा. माझ्या माता बहिणींचा आदर करा. हे आखबो है आखबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु शरण में वंदन किया करे. बेकार वर्क है, बेकार वर्क है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं है शोभा, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. माझ्या आईसाहेबांनी भजन केलं. संत श्रेष्ठ मीराबाई महाराज भजन करतात. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, वो तो गली गली हरि वो तो
बात करके हो गई मैं बदनाम। सांसों की माला में सिमरूं मैं सीता मांगता है सिंदूर। प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका, प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका। सांसों की माला में सिमरूं मैं सीता भजनात ताकद आहे. थोडा वेळ विसरलो की नाही आपण एकमेकांना, विसरलो का? फक्त फोन सायलेंट असेल तर विसरलो की नाही बरं. परमार्थामध्ये ताकद आहे. प्रत्येक क्षण हा चिंतनात गेला पाहिजे, चांगल्या विचारात गेला पाहिजे. नादबाबा सावधच करतात, हाची अनुताप घेवोनी सावध, काहीतरी बोध करी म्हणा. खटवंगरायाच्या जीवनामध्ये चमत्कार घडला. 1 तास उरला, खटवंगरायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवंगरायानं भाग्यदशा कशी प्राप्त केली? माझ्या कानोपात्रा मातेच्या जीवनामध्ये भाग्यदशा प्राप्त झाली. कानोपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात सेवा रुजू केली. पूर्वीचा इतिहास ऐकला आपण सगळ्यांनी. मंगळवेढामध्ये राहणारी श्यामा नावाच्या गणिकेची मुलगी, समाज उपेक्षितपणे पाहायचा. वडील कोण आहेत विचारायचा, वडिलांचं नाव माहीत नव्हतं. एका वडीलधारीने आपल्यासारख्या विभूतीने सांगितलं, वडिलांचं नाव कळेल पण माऊलींच्या दरबारात जा, तिथं सगळे प्रश्नांची उत्तर आहे. माऊलींना विचारलं, माऊली माझे वडील कोण आहेत? माऊलींनी सांगितलं, तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत, पंढरपूरला जा. बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पहा. जगानं दूर केलं म्हणून काय झालं? विश्वाचे मालक आपल्या सगळ्यांना बघतात, सांभाळतात. एक सांगू तुम्हाला, देवाची कृपाळुता, भजन करणाऱ्यांनाही सांभाळतात आणि भजन न करणाऱ्यांना पण सांभाळतात. पंढरपूरला गेल्यावर 2 लाईन केल्या की देवाने, दर्शन बारी 2 लाईन झाल्या का, चला वारकरी चाल रे, हे बिगर वारकरी 4-5 दिवसांनी पाहू तुमचं दर्शनाचं. दादानी मग अशी प्रमाण दिलं, सकळ जीवांचा सर्वांना सारख्या नजरेनं पाहतो, फक्त आपल्या अंतःकरण व प्रभूला समर्पित झालेलं पाहिजे. कानोपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहिलं. बादशाहचं सैन्य शोधत होतं. थोडा वेळ आपण सगळे मंडळी जरी नाशिक शहरालगत बसलोय, थोडा वेळ कल्पना करा आपण पंढरपुरात आलो. डोळ्यामध्ये ताकद आहे आकाश दादा. की एकदा पाहिलेला प्रसंग सेव होतो आणि तो पाहिजे तेव्हा लगेच पाहता पण येतो, एवढी ताकद डोळ्यात आहे. तुम्ही आता डोळ्यांना सांगा मला भगवान पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, देवदर दर्शन. अहो दिलं, हो. त्याच्यातही ज्याने अगोदर दर्शन घेतलेलं असेल त्यालाच बरं का, कारण डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव असतं. विठाला माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचं दर्शन घेऊन या. दर्शनाला आपण एकदा गेले ना तर दरवर्षी जाणार. काही वारकरी प्रत्येक महिन्याच्या वारीला जातात. महिन्याची वारकरी आहे, हाडाची वारकरी.
स्वरूप पाहिलं ना देवाचं कसेत भगवंत पंढरपुरीचा नीळा पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा कळालं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी पण टाळी वाजवा बरं जोरात एकदा. वाजवा 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 जोरात 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 टाळी वाजवा. जोरात टाळी टाळी टाळी. सोडतो तुम्हाला, घाबरू नका. 5च मिनिटं राहिले आपल्या आता. तुम्हाला रंगला बाबा ते घड्याळही पाहिजे ना काहीच पाहिजे. सोडतो तुम्हाला. बस शेवटचा दृष्टांत आहे का माझ्या कानोपात्रा मातीचा शेवटचा दृष्टांत. माऊली विठू बरोखमय भजन, माऊलीचं भजन, दादांचं भजन, समारोप. शेवट आहे का आता. भगवंताच्या दरबारात आले आमच्या कानोपात्रा माता. देवाला सांगितलं, देवा माझी आई तुम्ही आहेत, माझे वडील तुम्ही आहेत, माझं सर्वस्व तुम्ही आहे. मी दुसरं कुठंच जाणार नाही. मला आई नाही, वडील नाही, तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे वडील. टाळ मृदंगाचा गजर सुरू होता मंदिरामध्ये. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली. नेत्राश्रूने अभिषेक घातला. गळगळ गळगळ डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. मंदिरामध्ये वारकरी मंडळी पाहत होते. कोण मुलगी आहे? भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली. रडते मुलगी. कोण मुलगी आहे? टाळ मृदंगाचा गजर सुरू आहे. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण ग्रोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लढा रे लागला लागला, भेटीचा लढा रे लागला. विठ्ठला विठ्ठला
भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारलेल्या अवस्थेत कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं आत्मज्योत निघाली, मूर्तीत विलीन झाली. कानोपात्रा मातेनं देह ठेवला. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जा, श्याम आप लेने आजा. हौसला हार न जा, हो श्याम आजा. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हारा तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों में घेरिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन कौन मिला जो मेरी बात पकड़ लेना. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ. कृष्ण को जिसने कान लिया उस बानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संग संग भागा. छोटू की विमला को बाबा, छोटू की विमला को बाबा, आगा गाओ. तीनों बाण के धारी, मागे विठोबार माई, हरी हरी विठोबार माई, विठोबार
भवानी